याच्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक धाव, त्यानंतर निर्धाव, चौथ्या चेंडूवर 2 धाव, पाचव्या चेंडूवर निर्धाव आणि 6व्या चेंडूवर एक बिग बिग षटकार. अशा प्रकारे धाव संख्या झाली ती 15. विक्रम गोलंदाज आहे विक्रम. विक्रम यांचा सांघिक दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन विक्रम यांचा पहिला चेंडू सुंदर प्रकारे खेळून काढला. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न नाही, एका धाव समाधान म्हणतात. धावसंख्येत भर, धावसंख्या एकनी वाढतीये. धावसंख्या आली ती 16. 17 चेंडू, 7 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. पाहूया कैलास. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल, फलंदाज फेल. कैलाशाच्या रूपाने पहिला आदरा मिळतोय, ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज विक्रम. परंतु खूप वेळ झालेली आहे. तर पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले असते, जे झेल होते ते पकडले असते तर नक्कीच आतापर्यंत काहीतरी वेगळं विवरण पाहायला मिळालं असतं. आता माझा स्ट्राईकला येतो सनी. पुढचा चेंडू विक्रम याचा सनीसाठी. पुन्हा एकदा भिरकावून देण्याच्या प्रयत्नात सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर खांबाला संघाला कमबॅक करायचा असेल तर या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू विक्रम याचा. तर खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 17. 1 बाद 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू विक्रम याचा सनीसाठी. सुंदर असा टोलवलेला चेंडू, चेंडू जाईल. A1 ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. काय सुंदर फलंदाजी. आणि या फटक्याने विजयशाही खेचून आणलेला आहे सनी यांनी. काय सुंदर फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि विजयी फटका देखील षटकार. सुंदर फलंदाजी सनी याची. भादवड संघाचा कर्णधार आणि डाकुली संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी सनी यांना देखील मंचावर यायचं आहे. आणि भादवड संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं आहे. डाकविली संघाचा कर्णधार देखील लवकर यायचा आहे. डाकविली संघाचा कर्णधार आलेला आहे. भादवड संघाचा कर्णधार लवकरात लवकर यायचा आहे. आणि सनी यांना विनंती असेल आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेऊन देखील जायचा आहे. कैलास लवकर यायचं आहे.
सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. सामना 3 षटकांचा असेल. रवी डोंगरे साहेब यांचा मान्यवर आहेत, उपस्थित आहे. त्यांच्या हस्ते सनी यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतात. खूप सुंदर खेळी केली. जाऊया आपण टॉस बॉक्स कडे. माझ्या समेत दोन संघ, डाकिवली विरुद्ध भादवड. दोन्ही संघांना विनंती असेल, हा सामना 3 षटकांचा असेल, नोंद घ्यायची. आणि मान्यवरांना विनंती असेल, अनिल सापटे यांना आपण टॉस विन साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण पाहतोय नाण्याच्या दोन बाजू, एका साईडला एजीस चषक आणि दुसऱ्या साईडला गंगाराम पाडा. टॉस होतोय आणि एजी गंगाराम पाडा असा कॉल होता भादवड संघाचा. भादवड संघाने ते टॉस जिंकलेला आहे. सामना 3 षटकांचा असेल. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करताना किती धावा पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला समोरच्या संघाला? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. टॉच विन भादवड संघ. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि डाकवली संघाने आपले दोन फलंदाज त्वरित खेळपट्टीवर पाठवायचे आहेत. डाकवली संघ आपला 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि भादवड संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चालू असलेला सामना पाहतोय आपण. भादवड विपक्ष डाकिवली, दोन मातब्बर संघां सामना नक्कीच चुरशीचा होईल. पण विचार केला तर डाकिवली संघाकडे गोलंदाजी आणि फलंदाजी देखील चांगली, आणि भादवड संघाचा विचार केला तर दोघांकडे, भादवड संघाकडे देखील फलंदाजी आणि गोलंदाजी खूप चांगली आहे. मागच्या सामन्यामध्ये पाहिलंच असेल आपण, भादवड संघाने खूप टिचून गोलंदाजी केली आणि दाभाड संघाला फक्त 22 धावांवर रोखलं होतं. दोन फलंदाज डाकिवली संघाकडनं सचिन जाधव आणि उमेश बंद्रे सलामीला येत आहेत. डाकिवली संघाकडनं सचिन आणि उमेश
सचिनचा विचार केला तर डावखुरा त्याचा फलंदाज आहे. मी सांगिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय दर्शन. पॉवर प्लेचं षटक कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते की फलंदाजी होते. पहिला चेंडू सामना करेल सचिन. पहिला चेंडू भिरकावून त्यांच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात आला नाही, परंतु सुंदर असं गचालाचं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धावचा प्रयत्न होतोय. दोनच धावांवर समाधान मानतोय. धाव संख्येत भर. धाव संख्या 2 निवडते. धाव संख्या आली ती 2. संघाचा त्याचा स्वतःचा श्रीगणेश होतोय 2 धावेनी. पुढचा चेंडू दर्शनाचं गचालाचं क्षेत्ररक्षण झालं होतं, त्यानंतर सुंदर कमबॅक केला आणि 2च धावा मिळाल्या. पुढचा चेंडू दर्शन याचा सचिन साठी. आता मात्र पुन्हा त्या दिशेने भिरकावून दिलाय. एक धाव पुन्हा. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्येत भर. धाव संख्या 2 नी वाढते. धाव संख्या आली ती 4. बिनबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले. 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतोय सचिन आणि उमेश. स्ट्राईकवर असेल सचिन. लेनचा चेंडू गॅप मधून जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. A1 ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. टिपिकल शॉट होता आणि 4 धावांवर धावसंख्या झाली ती 8. पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण सुमित आणि सचिन. पुढचा चेंडू दर्शन याचा. पुन्हा एकदा भुरकावून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सुंदर असं बॅकअप होतो. एका धाव समाधान मानतात. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या आली ती 9. षटकातील 4 चेंडू टाकून झालेले. धावसंख्या झाली ती 9. पॉवर प्लेचे आणि या षटकाचे देखील 2 चेंडू शेष आहेत. आता मात्र स्ट्राईकला येतो उमेश. सचिनने 4 चेंडू फेस केले, त्यामध्ये वैयक्तिक 9 धावा केल्यात आणि संघाची टोटल देखील 9 आहे. दर्शनाचा पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षण पाहिलं तर मिड विकेट. लॉंग ऑन आणि सुंदर असा भिरकावून दिलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न होतोय का? नाही, 2च धावा पूर्ण. सुंदर असं षटरक्षण म्हणता येईल. धावसंख्येत धावसंख्या 2 नी वाढते. धावसंख्या ती 11. उमेश देखील खाता करतोय 2 धावेने. ज्याप्रमाणे सचिन यांनी 2 धावेने खाता खोलला होता, त्याचप्रमाणे उमेश देखील खोलतोय. पावलावर पाऊल टाकून उमेशने खाता खोललेला आहे. पुढचा चेंडू दर्शनाचा उमेश साठी. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक धावतात, परंतु क्षेत्ररक्षकाला पार करून टिपिकल पॉवर प्ले शॉट. धाव संख्येत भर. धावसंख्या 4 नी वाढते. धावसंख्या आली ती 15. पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार घेतला डाकिवली संघाने. दर्शनच्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 4 धावा, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5व्या चेंडूवर 2 धावा आणि शेवटच्या चेंडूवर 1 चौकार. अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 15. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला हरेश. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी तर झाली आहे. पाहूया कमबॅक करतोय का भादवड संघ, की अशाच प्रकारे फटकेबाजी करून डाकविली संघ एक मोठं आव्हान उभा करतोय भादवड संघापुढे. धावसंख्या झाली ती 17. हरेश
गोलंदाज आहे तो हरेश. पुढील चेंडू हरेश याचा. सचिन साठी खूप सुंदर फलंदाजी करतोय एका चौकाराच्या पद्धतीने. पुन्हा एकदा बिरकावून दिला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स कलेक्ट करतोय. एकच धाव समाधान मारतोय. धावसंख्या एकनी वाढते. धावसंख्या आली ती 16. फटका तर सुंदर सजवला होता परंतु क्षेत्ररक्षक होता. वन बाउन्स कलेक्ट केला आणि एका धाव समाधान मानलं सचिन याने. आता मात्र स्ट्राईकला आहे तो उमेश ज्याने मागील चेंडूवर सुंदर चौकार ठोकला होता. क्षेत्ररक्षणाची वेळ रचना पाहिली तर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, एक शॉर्ट गली देखील पाहतोय. पुढचा चेंडू हरेशाचा. स्पीडअप करायचा आहे बादवड संघ. क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. सामना 3 षटकाचा आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकून झालेले आहेत नाहीतर पेनल्टीचा सामना करावा लागेल. पुढचा चेंडू हरेश याचा उमेश याच्यासाठी. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. क्षेत्ररक्षक येतोय आणि सुंदर असा झेल. फलंदाज फेल. अजय यांनी मागच्या चेंडूवर सुंदर झेल घेतला. खूप सुंदर प्रकारे जज केलं आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो हरेश उमेशाच्या स्वरूपात. पुढचा चेंडू हरेशाचा. नवीन फलंदाज सामना करेल दिनेश बंद्रे च्याकडे षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे. पाहूया पुढचा चेंडू. तो हलूज कट करण्याचा प्रयत्न. खराब चेंडू. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्या आली ती 17. पुढचा चेंडू दिनेश साठी हरेश याचा. आपटून टाकलेला चेंडू. बॅटची एज घेऊन जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का? सॉरी, बाईच्या स्वरूपात एक धाव. दिनेशला खातं देखील अजूनपर्यंत उघडता आलं नाहीये. एक धावसंख्येने भर होते. धावसंख्या झाली ती 18. 1 बाद 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत विचार केला आपण तर धावसंख्या चांगल्या स्थितीत आहे परंतु जर ज्या संघाचं शेवट चांगलं सुरुवात चांगली त्या संघाचा शेवट देखील चांगला असं म्हटलं जातं. परंतु आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतोय हरेश. मात्र फुलर लेनचा चेंडू. सुंदर असा चेंडू. सचिन याला देखील समजलेला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 18. सुंदर गोलंदाजी करतोय हरेश. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 3 धावा फक्त खर्च करतोय. सुंदर गोलंदाजी. कमबॅक केला मी तर म्हणेन. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज घेऊन जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का? हा ना मध्ये दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या झाली ती 20. 1 बाद 20. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या 10च्या सरासरीने चालू आहे. धावसंख्या झाली ती 20. सचिन याचा विचार केला तर वैयक्तिक 10 धावांवर खेळत आहे.
वैयक्तिक 12 धावांवर खेळत आहे आणि संघाची धावसंख्या आहे 20. हर्षाचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. षटक देखील संपलं जातं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावसंख्या आली ती 20. एक बाद 20. आता मात्र स्लॉक षटक पाहूया कर्णधार कोणावर विश्वास दाखवतोय. स्लॉक षटक आहे, हाणामारीचं षटक. भादोड संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय दैवत. स्लॉक षटक पाहूया हाणामारीचं षटक आहे. कशा प्रकारे फलंदाजी होते आणि कशा प्रकारे गोलंदाजी होते हे आता आपल्याला पाहायला मिळेलच. पण दैवताचा विचार केला तर सुंदर गोलंदाजी करतोय दैवत. दिनेशाचा विचार केला तर आतापर्यंत खातं देखील ओपन नाही केलं त्याने. दिनेश टू दैवत. दैवताचा पुढचा चेंडू, एक लॉंग रनअप. दैवत धावतोय, 55 पार करतोय. पहिला चेंडू, निर्धाव असा चेंडू, सुंदर चेंडू. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलंय मी तर म्हणेन. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावा सहजरित्या काढल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. त्यानंतर हरेश यांनी कमबॅक केलं, काय सुंदर गोलंदाजी केली आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज देखील बाद केला. पुढचा चेंडू दैवत याचा. मतलब पुन्हा एकदा फुरलेंचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. थ्रो देखील सुंदर आला होता, कलेक्ट देखील सुंदर झालं होतं, परंतु सुंदर रनिंग म्हणता येईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या ती 22. षटकातील 4 चेंडू शेष आहेत. या 4 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका येतोय तर नक्कीच चांगली स्थिती डाकविली संघाची होऊ शकते आणि चांगली गोलंदाजी देखील झाली भादोड संघाकडनं तर त्यांच्याकडे प्लस पॉइंट राहील. कारण जेवढ्या कमी धावांवर रोखण्यात येईल तेवढं भादोड संघासाठी चांगलं आहे. पुढचा चेंडू दैवत याचा दिनेश साठी. दिनेशने मात्र आता 2 धावांनी खातं खोललंय. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु दिनेश नकार देतोय. एका धाव समाधान मारतो. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या ती 23. तर मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज सचिन अजून खेळपट्टीवर आहे, परंतु त्याच्या फलंदाजीमध्ये एक चौकार सोडला तर एकही मोठा फटका पाहायला मिळालेला नाही. तर मात्र त्याच्याकडे संधी आहे. स्लॉक षटक आहे. या षटकामध्ये एखादा मोठा फटका येतोय तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये डाकविली संघ जाऊ शकतोय. पण दैवत सुंदर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकून झाले, 3 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू सचिन साठी. पुन्हा एकदा भिरकावून देण्याच्या प्रयत्नात स्लोवर चेंडू हाताळला होता आणि निर्धाव चेंडू. जी फलंदाजी व्हायला हवी होती ती मात्र होत नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती तर मात्र हलू एक धाव पूर्ण, दुसरी धाव प्रयत्न, रॉंग थ्रो आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या ती 25. षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकला आहे सचिनचा विचार केला तर एक चौकार सोडला तर सिंगल डबल वर जास्त लक्ष दिलंय. काही हरकत नाही. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील खूप महत्व आहे. सचिन तेंडुलकर सरांचा विचार केला तर त्यांनी आतापर्यंत जे रन्स बनवले त्यामध्ये सिंगल डबलचा भरपूर
वापर केलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू सचिन आणि नाव देखील सचिन आहे परंतु डावखोर त्याचा आहे. मात्र खराब चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण आणि एक अतिरिक्त धाव. अशा प्रकारे 2+1 बायच्या स्वरूपात धावसंख्येत भर. धावसंख्या 3 निवडते. धावसंख्या ती 28. आता मात्र खराब चेंडू. दैवतेचा विचार केला तर मागील 5 चेंडू खूप सुंदर हाताळले होते. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र हा एक खराब चेंडू हाताळला आणि 3 धावा खर्च झाल्या. धावसंख्या झाली ती 28. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका येतोय तर नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारू शकतो डाकिवली संघ. सचिन स्ट्राईकला आहे. त्याचा पुढचा चेंडू सचिन साठी. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि मला तर वाटतंय बोनस. 1+4 बाईच्या स्वरूपात 5 धावा बोनस धावा मिळतात. मला तर माझ्याकडनं दैवत्याची जास्तच स्तुती झाली आणि खराब चेंडू हाताळला. धावसंख्येत भर. धावसंख्या 5 निवडते. धावसंख्या आली ती 33. आता मात्र सुंदर धावसंख्या म्हणता येईल. दैवतचे 5 चेंडू पाहिले तर 5 धावा आणि आताचा एक चेंडू पाहिला तर 8 धावा. यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेटला जर तर मध्ये महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. पुढचा चेंडू दैवत याचा सचिन साठी. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. गजाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मला तर बॅटची एज लागली होती. सनियाने झेल सोडला. त्यानंतर 3 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आणि 3 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 3 निवडते. धावसंख्या ती 36. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36 आणि 37 धावांचं आव्हान. जर आपण 2 षटकांचा विचार केला तर फक्त 20 होत्या. त्यानंतर दैवत याचा षटक देखील 5 चेंडूपर्यंत खूप सुंदर होतं परंतु एका चेंडूसाठी दैवतने मला तर वाटते एका चेंडूसाठी 11 धावा खर्च केल्या. तर वाटते डाकिवली संघाने मोठे फटके मारायला हवे होते परंतु ते मोठे फटके पाहायला मिळाले नाही. परंतु बाईच्या स्वरूपात खूप धावा खर्च झाल्या. खराब चेंडू हाताळले गेले. त्याच्यात जोरावर धाव संख्या झाली ती 36 आणि 37 धावांचं आव्हान. विचार केला आपण भादवड संघाच्या गोलंदाजीचा तर दर्शन यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. त्यामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. हरेश याचा विचार केला तर 5 धावा खर्च केल्या. एक फलंदाज बाद केला. दैवत याचा विचार केला तर 16 धावा खर्च केल्या आणि एकही फलंदाज बाद नाही. आणि फलंदाजीचा विचार केला तर सचिन 10 बॉल केले आणि 14 धावा खेळून काढल्या. उमेश याचा विचार केला 3 धाव फेस केले 6 धावा जमा केल्या. त्यानंतर दिनेश याचा विचार केला 3 बॉल खेळून काढले 3 धावा खेळून काढल्या. अशा प्रकारच्या मदतीने धाव संख्या झाली ती 36 आणि 37 धावांचं आव्हान आहे. फलंदाज त्वरित पाठवायचे भादवड संघ. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे आणि डाकिवली संघाला विनंती असेल 3 षटकांचा सामना आहे. 3 षटके 15 मिनिटांच्या टाकून झालेच पाहिजे नाहीतर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघांना विनंती असेल विल्याभाव सहकार्य करायचं आहे. भादवड संघ फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत.
आणि भादोड संघाचा विचार केला तर नेहमीप्रमाणे कैलास आणि सनी स्ट्राईकचे फलंदाज आणि गोलंदाजीचा विचार केला तर पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे तो परशुराम. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं परशुराम. पॉवर प्लेचं P1चं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते का फलंदाजी होते. जर डाकविली संघाचा विचार केला तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली होती. आणि तर भादोड संघाचा विचार करावा लागेल कारण पॉवर प्ले मध्ये जर पॉवरफुल गोल फलंदाजी झाली नाही तर नक्कीच त्यांना घरचा रस्ता धरावा लागेल. आणि जर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी केली तर डाकविली संघाला परतावं लागेल. परंतु जर त्याला काही महत्व नाही. सामना आहे काही होऊ शकतं. सामन्याला सुरुवात होते. पंच सुमित यांचा डाकविली संघाकडून पहिलीच गोलंदाजीसाठी आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल एवन ब्रॅडेड कोटीचा षटकार. काय सुंदर फलंदाजी म्हणता येईल. षटकाराने खातं उघडतोय स्वतःचा आणि संघाचं. श्री गणेश होतोय 6 धावाने. धावसंख्येत भर. धावसंख्या 6 निवाडते. धावसंख्या ती 6. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार. सनी याचा विचार केला तर मागील सामन्यामध्ये देखील त्यांनी षटकार मारून संघाचा आणि स्वतःचा श्री गणेश केला होता. याचा अर्थ सनी फक्त षटकारांवर जास्त भर देतोय. पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू परशुराम याचा. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढले. एक धाव पूर्ण. गजालाचं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत वर. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या झाली ती 8. बिनबाद 8. पहिलं षटक मार्गच नाही. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी सनी याच्याकडून. पॉवर प्ले मध्ये विचार केला क्षेत्ररक्षणाचं एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ. 2 असे फलंदाज आपण 38च्या बाहेर पाहतोय. आणि ऑपरेट करण्याचा प्रयत्न गलीमधून काढण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण गचालाचं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 नि वाढते. बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 नि वाढून धावसंख्या झाली ती 10. तीन चेंडू 10 धावा. जी सुरुवात हवी होती भादवड संघाला ती सुरुवात मात्र इथे मिळाली आहे. तशीच कायम ठेवतोय का भादवड संघ. कारण सनी याचा विचार केला याच्याकडे षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे. कैलास याच्याकडे देखील षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे. पण तू कमबॅक करेल का परशुराम. सुंदर असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाही परंतु पॉवर प्लेचा षटक आहे. एक धाव पुन्हा. दुसरी धावचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेकडे जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आता मात्र 2 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 नि वाढते. धावसंख्या ती 12. 4 चेंडू 12 धावा. ज्या धावसंख्येची गरज आहे तीच धावसंख्येच्या अनुषंगाने फलंदाजी करतोय सनी. पुढचा चेंडू सनी याचा परशुराम याचा सनीसाठी. आता मात्र सुंदर असा चेंडू. पंचांकडे दाद मागताना परंतु पंचांकडे दाद फेटून काढलेली आहे. आणि एक बाईच्या स्वरूपात धावसंख्येत भर. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या आली ती 13. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि फलंदाजी तर सुंदर झालेली आहे. 13 धावा झालेल्या आहेत. आणि फुलरलेनचा चेंडू. फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली येतोय परंतु झेल काही होत नाही. सुंदर प्रयत्न म्हणता येईल. 2 धाव सहजरित्या पूर्ण. तिसरे धावेचा प्रयत्न होतोय का तू 2 धाव समाधान मानतोय. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 नि वाढते. धावसंख्या झाली ती 15. जशाच तसं उत्तर. इतका जवाब पत्थर से. ज्याप्रमाणे भादोड संघ डाकिवली संघाने 15 धावा खर्च केल्या होत्या त्याचप्रमाणे भादोड संघ देखील 15 धावा जमा करतोय. सुंदर फलंदाजी म्हणता येईल. आणि जर परशुरामचा विचार केला षटकाचा तर पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारला होता सनी याने. त्यानंतर 2 धावा. त्यानंतर लेगबायच्या स्वरूपात 2 धावा. त्यानंतर पुन्हा 4थ्या चेंडूवर 2 धावा. 5व्या चेंडूवर 1 धाव आणि 6व्या चेंडूवर 2 धावा. अशा प्रकारे 15 धावा खर्च केल्या. आता मात्र 12 चेंडू
गोलंदाज सचिन, ज्याने फलंदाजी केली होती तोच सचिन. सचिन सचिन आता पहिला चेंडू सनीसाठी हालूच कट केलाय चेंडूला. एक धाव पूर्ण, क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु ना एका धाव समाधान मारतो. एका धावने धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 16. तर मात्र 11 चेंडू 21 धावांची सरासरी. प्लस पॉइंट म्हणता येईल भादवड संघाकडे, कारण त्याचा एकही फलंदाज बाद झाला नाही. आणि पुढचा चेंडू हलूच कट केला, क्षेत्ररक्षण गचाल होते आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. A1 बँडेड कॉलीचा चौकार. गचाल असं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा पूर्ण. धावसंख्येत भर, धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या झाली ती 20. पुन्हा एकदा बिकावून देण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात धावत असा आला नाही. क्षेत्ररक्षक आहे, परंतु दुसरे धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धावाला नकार देतोय सनी आणि एका धाव समाधान मानतोय कैलास. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या ती 21. सुंदर फलंदाजी करतो कैलास आणि सनी. प्लस पॉइंट आहे, कारण 10 फलंदाज त्यांच्या हातामध्ये आहेत. सामना कोणत्याही स्थितीत ते फिरू शकतात. पुढचा चेंडू सचिन याच्या, सचिन यांचा सुंदर असा चेंडू. बैट्समैन के इरादों को चीरते हुए जाता हुआ विकेट कीपर के हाथ में. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू टाकून झाले त्या षटकातील. धावसंख्या झाली ती 21. 16 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आलेला आहे आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. A1 ब्रँडेड कॉलनीचा षटकार. चेंडू म्हणता येईल आ बैल मुझे मार, कारण शॉर्टपिट लेनचा चेंडू होता आणि त्याचा भरपूर समाचार घेतला सनी आणि चेंडूला भिरकावून दिला 6 धावांसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या झाली ती 27. आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक केलेला आहे भादोड संघाने. पुन्हा एकदा त्या दिशेने टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गचाल होतोय. हा ना मध्ये फलंदाज बाद. कैलासला परतावं लागेल. सुंदर असं गीत. परंतु आता सध्या क्रिकेटचा नशा चालू आहे, कारण ग्राउंडवर पाहतोय आपण बादबड विपक्ष डाकविली संघाचा सामना. 2 धावांचा प्रयत्न केला होता कैलास आणि सनी यांनी, परंतु एका धावा समाधान मानावं लागलं आणि कैलास याला रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागलंय. धावसंख्या आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28. आता मात्र 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सॉरी, चुकीची दुरुस्ती. 9 धावांची आवश्यकता. माझे स्कोरर गोल्डन फिंगर ऑफ रोहित. पुढचा चेंडू सांघिक षटक, सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय दिनेश आणि 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारे दिनेश या धाव संख्येला
रोखतोय आणि कशा प्रकारे भादवड संघ सांभाळ करतो. पहिला चेंडू उंचावर भिरकावून दिलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे, सुंदर असा प्रयत्न. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. चेंडूला तर सुंदर प्रकारे प्रयत्न देखील झाला होता. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. कोणी पंचांची वाद करू नये, निर्णय योग्य तोच मिळाला जाईल. पंच पंच 2 मिनिट थांबायचा. डाकुली संघ भादवड संघ दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आहेत. रिप्ले पाहिल्यानंतर आपल्याला निर्णय कळवला जाईल. घालायचा नाहीये. नक्कीच सेफ केलेला एक सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल. डाकविली संघाकडून संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. धावसंख्येवर धावसंख्या दोन्ही वाढते. धावसंख्येला ती 30. आता मात्र खराब चेंडू आणि पंचांचा निर्णय नो चेंडू. 1+6 धावसंख्येत भर धावसंख्या आणि विजय षटकार म्हणता येईल. धावसंख्येत भर धावसंख्या 17 आणि विजय सुंदर फलंदाजी म्हणता येईल भादवड संघाची. जिंकलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. नेक्स्ट टाइम नक्कीच पुन्हा एकदा प्रयत्न करा.